The great happiness. Buddham saranam gacchami. Aham sugatate mata tvam cha vira pita mama Sadhamma sukhadnath taya jatami gotama. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय भाद्रपद पौर्णिमा या आर्य उपोषित दिनी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील साजापूर येथील महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी उपस्थित असलेल्या पूजनीय भिक्खू संघास आणि श्रामणेर संघास श्रद्धावान धम्म उपासिका शारदाताई प्रकाश भालेराव रांजणगाव शेनापुंजी, त्याचबरोबर हेमंत वासुदेव शेंडे, नीता हेमंत शेंडे, चेतना हेमंत शेंडे गडचिरोली आणि त्याचबरोबर सुलावती रोकडे मुंबई आणि ते खिरदान केलं चिकलठाण्यावाले काळे निकम. तर या सर्व दानदात्यांसह आपण ज्यांनी कोणी श्रद्धापूर्वक या महान मंगलमय दिनी पूज्य भिक्षू संघाला श्रामणेर संघाला भोजन आदी दान देऊन महान पुण्य संपादन केलेलं आहे, तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेला संपूर्ण श्रामणेर संघ, श्रामणेर रत्नानंद, त्यानंतर असितानंद, आर्यानंद, श्रद्धानंद, राहुलानंद आणि सर्व दूरवरून अनेक ठिकाणावरून अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताद्वारे पुण्य संपादन करण्या हेतू येथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. प्रत्येक महिन्यातील रविवारी आणि पौर्णिमेला आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने इथे येऊन भिक्षू संघास भोजन आदी दान देऊन महान पुण्य संपादन करता, तेव्हा आजही ज्या दानदात्यांनी भिक्षू संघास, श्रामणेर संघास आणि उपासक उपासिकांना देखील भोजन दान देऊन महान पुण्य संपादन केलाय, त्या सर्व श्रद्धावंतांच्या दानाचं अनुमोदन आपण साधुकाराने केलं पाहिजे. साधू. आज भाद्रपद पौर्णिमा आहे आणि वर्षावास प्रारंभ होऊन 2 महिने पूर्ण झालेले आहेत.
किती? 2 महिने. आणि आता शिल्लक फक्त 1 महिना आहे. म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून येणारी आश्विन पौर्णिमा आहे. 1च महिना बाकी आहे. आणि या वर्षावासाच्या दरम्यान आपण कोण कोण बुद्ध विहारात जातो किंवा किती धम्मदेसना श्रवण करतो, दान पुण्य किती करतो, सील पालन किती करतो, अष्टसील पालन किती करतो, ध्यान किती करतो, हे अत्यंत महत्वाचं आहे. याची बेरीज वजाबाकी झाली पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणाले मानवी जीवन वाया नाही गेलं पाहिजे. काय झालं नाही पाहिजे? वाया. कारण जे लोक खाण्यासाठीच जगतात, जगण्यासाठीच खातात आणि खाता खाता बटन दबलं की गेले का म्हणतात आणि जातात, तर त्यांचं जगणं केवळ पशु पक्ष्यांसारखं प्राण्यांसारखं आहे. त्याच्या व्यतिरिक्त खाण्या व्यतिरिक्त काय करतात? तर बाल्या बाल्याची माय. आता 10x10 म्हणता येणार नाही. बाबासाहेबांना लय भरभरून दिलंय फुकट. त्यामुळे माडीवर माडी, माडीवर माडी, गाडीन काय विचारूच नका. ते याच्यात भरपूर काही प्राप्त झालंय. म्हणून केवळ फक्त परिवारापुरतं जीवन मर्यादित जगणारे जे लोक असतात त्यांचंही जीवन पशु पक्षी प्राण्यांसारखंच असते. परंतु जे लोक आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवतात, अर्थात काया वाचा मनावरती संयम ठेवतात, सतर्क राहतात, सावध राहतात आणि पुण्य संपादन करण्याची घाई करतात, सील पालन करण्याची घाई करतात, मनाला निर्मळ करण्याची जे घाई करतात, तेच लोक निर्वाणाकडे मार्गक्रमण करीत आहेत. अदरवाईज बाकीचे सगळे लोक अंधाराकडून अंधाराकडे जाणारे आहेत. हे भगवंताचं वचन आहे. तुम्ही तर बाबा बिलकुल अंधाराकडून अंधाराकडे जाणार नाही. तुम्ही तर अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहात. आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या लांब पर्यंत आलेला आहात. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रती मी मंगल मैत्री व्यक्त करतो. आजची ही पौर्णिमा विशेष पौर्णिमा आहे. ही जी भाद्रपद पौर्णिमा आहे ना, ही विशेष पौर्णिमा आहे. काय विशेष म्हणाल तुम्ही या पौर्णिमेचं? तर आजच्या दिवशी 2500 वर्षांपूर्वी एक अशी ऐतिहासिक घटना घडविली भगवंताने. न भूतो न भविष्यती, अविस्मरणीय. आणि इथल्या शोषित पीडित अन्याय अत्याचार ग्रस्त ज्या महिला वर्ग आहेत त्यांना एक नवी दिशा देणारी घटना भगवंताच्या माध्यमातून घडली होती. आज जे तुम्ही विहारात जाता, कोणी भिक्खुनी बनते, कोणी काय काय बनते की नाही, तर भगवंताने आजच्या पौर्णिमेला वैशाली येथे, वैशाली नगरी होती, आजही आहे. तुम्ही बुद्धगयेकडे कधी जात असाल तर त्या वैशाली नगरीमध्ये आपले भगवान राहत होते. आणि तिथे राहत असताना शाक्य कुळातील 500 स्त्रिया, किती? 500 स्त्रिया, त्यामध्ये दस्तूरखुद सिद्धार्थ गौतम बोधिसत्वांची आई म्हणजे महामाया देवी मरण पावल्यानंतर ज्यांनी सिद्धार्थ गौतमाचा लहानपणामध्ये सांभाळ केला, आपल्या सणातून दूध पाजलं, ज्यांना लहानाचं मोठं केलं, चालायला बोलायला खायला तुम्ही जसं लेकराला शिकवता तसं बालपण सिद्धार्थ गौतमाचं ज्या आईने सर्व अर्थाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला, ती आई म्हणजे महाप्रजापती गौतमी माता. तर घटना अशी आहे, सकाळच्या प्रवचनात मी थोडस बोललो त्याबद्दल, पण थोडं डिटेल्स मध्ये मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करेल. आता मी जी गाथा म्हणालो ना बघासी, ही गाथा म्हणजे महाप्रजापती गौतमी आई जेव्हा भिक्खुनी झाल्या, अर्हतांपैकी एक झाल्या, तेव्हा जेव्हा त्यांचं परिनिर्वाण होणार होतं ना, तर परिनिर्वाण होत असताना आपल्या पुत्राच्या प्रती अर्थातच भगवान सम्यक संबुद्धांच्या प्रती कृतज्ञतेचे भाव माता महाप्रजापती गौतमी यांच्या मुखातून ते गौरव उद्गार निघालेले आहेत पाली भाषेतले. त्याच्यामध्ये बघा काय म्हटलं, अहं सुगतते माता. हे सुगत म्हणजे भगवान, मी तुमची माता आहे, आई आहे, हे खरं आहे. परंतु त्वंच वीर पिता मम, तरी सुद्धा त्वंच म्हणजे तुम्ही माझे वीर पिता आहात, धर्मपिता. कारण ज्यांच्याकडून दीक्षा घेतली जाते, ज्यांच्याकडून सील ग्रहण केल्या जाते, ते पिता ठरतात ना.
जसं आम्ही प्रवचनातून कधी कधी तुम्ही शब्द ऐकत असाल, आम्ही बुद्ध पुत्र आहोत, तसं नाही का? शब्द ऐकला तुम्ही? तर बुद्ध पुत्र, तर मग पिता कोण? भगवान बुद्ध पिता आहेत ना, धर्मपिता म्हटलं त्यांना. तर महाप्रजापती गौतमी आई म्हणजे सिद्धार्थ गौतम असताना त्यांची आई होती खरोखरच. परंतु सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात. गृहत्याग केल्यानंतर ते बुद्ध होतात आणि बुद्ध झाल्यानंतर मग जेव्हा कपिल वस्तूला जातात, तेव्हा कपिल वस्तूमध्ये जेव्हा उपदेश देतात, तेव्हा त्यांच्या उपदेशाने प्रेरित होऊन कपिल वस्तू नगरी मधल्या 500 स्त्रिया राजकुळातल्या, क्षत्रिय कुळातल्या, भगवंताकडून आपणही दीक्षा घ्यावी, भिक्खुनी बनावं म्हणून वैशाली नगराला जेव्हा येतात, तर त्या सगळ्या महिलांचं नेतृत्व करणारी एक महिला होती आणि त्या महिलेचं नाव होतं महाप्रजापती गौतमी. आज आपण पाहतोय अनेक महिला बिचाऱ्या, काही बहिणी, काही आया, प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला आहे. तुम्ही जेवढे जण इथे बसलात, आता पुरुषही आहेत आणि महिलाही आहेत, वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत. एखाद्या आईला जर पुढे विचारलं मी घेऊन, आई सगळं व्यवस्थित आहे का, तर लगेच कंपाळाला हात लावायला बसली माझी एखादी मायानं. काय भंतेजी, काय सांगू तुम्हाला बापा. तर पुढचं समजून घ्यायचं, मग आता काय सांगू म्हटल्यावर. आणि फरक एवढाच असते, कोणाची झाकलेली आहे आणि कोणाची उघडीच आहे, नाही का? तर कोणाची थोडीशीच उघडी आणि कोणाची आसाची एकदम. साऱ्या दुनियेला माहित काय चाललंय ते घरात. धुल्ला भांडण, वादन, तणटाण, काय 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 काय. दुःख कुणाला नाही. पटाचाराला सुद्धा प्रश्न केला, दुःख कुणाला नाही. प्रॉब्लेम्स कुणाच्या वाट्याला नाहीत. 12ही प्रकारचं दुःख असंख्य लोकांच्या वाट्याला. महिलाच नाही, फक्त पुरुषांच्याही वाट्याला दुःख आहे, महिलांच्याही वाट्याला दुःख आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या दुःखावर मात करून महाप्रजापती गौतमी आई 500 स्त्रियांना सोबत घेतलं. पण ते काही बळजबरी वगैरे नाही, त्याही स्त्रियांची इच्छा होती आणि वैशालीला आल्या, भगवंताला विनंती केली. आनंद भंतेजी होते, त्यांना मध्यस्थी केलं, समजावून सांगितलं. हेच पावसाळ्याचे दिवस होते, आता पाऊस आहे ना सगळे, तेव्हा तर जास्त पाऊस असेल, खूप पाऊस असेल. आणि नेमकं या पौर्णिमेच्या दिवशी मग त्यांची दीक्षा झाली. दीक्षा झाली महाप्रजापती गौतमीची आणि सगळ्या महिलांची. दीक्षा झाल्यावर ध्यान केलं, कर्मठान घेतलं, अर्हत झाल्या. आणि अर्हत झाल्यानंतर मग जेव्हा परिनिर्वाण व्हायचंय, म्हणजे मरायचंय आता, तर तेव्हा मग आपल्या पुत्र आणि पिता असलेल्या मुलाकडे म्हणजे भगवंताकडे महाप्रजापती गौतमी आई येते आणि मग म्हणते, अहं सुगतते माता, की मी तुमची माता आहे, तरी पण त्वंच वीर पिता मम, तुम्ही वीर पिता आहात माझे. सद्धम्म सुखद नाथ तया जातम मी गौतमं, म्हणजे हे सुगत तथागत भगवान, मी तुमची माता जरी असले तरी धम्माचे दान देऊन तुम्ही माझा एक प्रकारचा धम्म पिताच झालेले आहात आणि त्यामुळे तुम्हाला माझे वंदन आहे. ही जी घटना आहे ना, ही सर्वसामान्यांना समजणार नाही काय आहे. विशाखा मिगार मातेचं एक उदाहरण आहे बौद्ध साहित्यात. तिच्या नावासमोर फक्त एकच स्त्री आहे, तिच्या नावासमोर मिगार माता हा उल्लेख केला जातो. बघा, आम्ही अनेक प्रवचनातून सांगितलं तुम्हाला, सासऱ्याचं नाव होतं मिगार. तुमच्या कोणाच्या नावासमोर आहे सासऱ्याचं नाव? एकच स्त्री आहे या जगतामध्ये की ज्या नावासमोर सासऱ्याचं नाव आलं. कोणाची माता? मिगाराची माता. ऍक्च्युअली फिजिकली माता नव्हती मिगाराची. मिगार हे तिच्या सासऱ्याचं नाव होतं आणि तो भगवंताचा विरोधक होता. जैन घरामध्ये वाढला, भगवंताचा विरोधक होता. भगवंताला शिव्याशा, भगवंताबद्दल गैरसमज मनामध्ये होते. पण विशाखाची 7 वर्ष वय असतानापासून भगवंतावर श्रद्धा होती. अष्टशील आज जे तुम्ही पालन करता की नाही, त्या अष्टशिलाचा उपोषित सुत्ताचा प्रथम उपदेश भगवंताने कुणाला दिला असेल? मिगार माता विशाखेला उपदेश दिला. हे अष्टशील वगैरे वगैरे आपण जे पाळतो ना, त्याचा प्रथम उपदेश, त्याला उपोषित सुत्त म्हटलं आणि तो विशाखाला दिलेला आहे. ती विशाखा मिगार माता जेव्हा आपल्या सासरी नांदायला जाते तेव्हा तिच्या घरचे भगवंताचे विरोधक आणि हिची बुद्ध धम्मावर श्रद्धा आहे. पण भगवंताचं एक वचन आहे,
नाही वेरेन वेराणी संमंती दकुदाचनं अवेरेनच संमंती येस धम्मो सनंतनु वैराने वैर शांत होत नाही. लोकांना बदलवण्याचे पण मार्ग आहेत. भांडणाने, वादाने, शिवीगाळीने, रागाने, क्रोधानेच माणसं बदलतील असं काही गणित आहे का? उलट पक्षी तुम्ही अनुभवत असाल, कोणी रागावत असेल, कोणी भांडत असेल, कोणी वाद घालत असेल, तेवढे लोक आपलेच दूर 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 जातात. जातात की नाही? मुख्यत बसतात. बापा घर घर में वही है, घराघरात तेच आहे बघा. अपवाद वगळता मी आताच म्हणालो तुम्हाला, झाकून आणि उघड एवढाच फरक आहे. परंतु प्रत्येक घरामध्ये वाद आहे, विवाद आहे. मनासारखं न वागण्याचं दुःख आहे, मनाच्या विरुद्ध वागण्याचं दुःख आहे. कोणी क्रोधाचं दुःख करते, कोणी संशयाचं दुःख आहे, कोणाला कोणत्या प्रकारचं दुःख आहे. विशाखा मिगार माता सुद्धा त्या सासऱ्या बरोबर काही भांडली नाही, सासरच्या लोकांबरोबर भांडली नाही, पण आपली श्रद्धा सुद्धा सोडली नाही. आज आम्ही पाहतोय लोक भटकतात इकडं तिकडं कोणते कारण देऊन. विस्ताराने बोलत नाही, समजू शकता तुम्ही. लय लोक कारण देतात. कारण देण्यात माहिर जर कोण असेल तर आपले लोक. बाबासाहेबाबद्दल भाषण ठोकतील, गाणी ऐकतील, नाचतील त्या गाण्यावर, ह्या सगळ्या गोष्टी करतील. पण तुम्हाला सोडून दल बदलू एवढे लोक की बापा लिस्ट केली तर एक मोठाच्या मोठा ग्रंथ होईल. असं एवढे लोक आहेत बघा. असे विशाखा तशी नव्हती, विशाखा अग्र होती, श्रेष्ठ होती बघा दान देणाऱ्या उपासिकांमध्ये. आणि म्हणून तिच्या सासऱ्याला तिनं बदलवलं, म्हणून तिच्या नावासमोर मिगार माता लागलं बघा. डिटेल्स मध्ये आपल्या चॅनल वरती आहे. तर तशा प्रकारे ही महाप्रजापती गौतमी आई जी आहे, तर काय म्हणते भगवंताला, जरी मी फिजिकली तुमची आई आहे, परंतु धम्माचं दान देऊन, उपदेश करून, सील सांगून, 10 बारमिता सांगून, 4 आर्य सत्य सांगून, कर्मठान देऊन तुम्ही माझे धर्मपिता झाला आहात. आणि हे धर्मपित्या आता माझं परिनिर्वाण होणार आहे, मी तुम्हाला वंदन करीत आहे, नमस्कार करीत आहे, असं म्हणून कृतज्ञता व्यक्त करते आणि परिनिर्वाणाला जाते बघा. कोण? महाप्रजापती गौतमी आहे. तर आजचा जो दिवस आहे, भिक्खुणी संघाच्या स्थापनेचा दिवस आहे. आषाढ पौर्णिमा जी आहे ना, होऊन गेलेली बघा. त्याच्या अगोदर आता ही 3री पौर्णिमा आहे. त्याच्या अगोदर श्रावण झाली आणि त्याच्या अगोदर आषाढ झाली ना. ती आषाढ पौर्णिमा जी आहे, तर आषाढ पौर्णिमेला भिक्खू संघाची स्थापना झाली. त्याचे भिक्खू दिसतात पुरुष, त्यांची स्थापना झाली सारनाथला ऋषीपतन मृगदाय वनामध्ये. आणि भिक्खुणी संघाची स्थापना वैशाली येथे झाली. आजही तुम्ही कधी बुद्धगयेच्या टूर मध्ये जाल तर तुम्हाला वैशाली नगरी पाहायला मिळेल, जिथे भिक्खुणी संघ, हे जे मी सांगतोय ना आता, ही घडलेली घटना जिथे घडली आहे ते स्थळ आजही आहे. वैशाली नगरीमध्ये हे स्थळ आजही आहे. आणि तिथे मग त्या भिक्खुणींची दीक्षा झाली. तर घटना अशी घडली होती, थोडक्यात सांगेल. आपले भगवान जे आहेत गृहत्याग करतात, त्यांचं महाभिनिष्क्रमण होतंय. महाभिनिष्क्रमण झाल्यानंतर, महाभिनिष्क्रमण होत असताना म्हणजे गृहत्याग करताना वयाच्या 29 वर्षाचं त्यांचं आयुष्य असतं. 29 वर्षापासून 35 वर्षांपर्यंत जवळपास भर तारुण्यात राजकुमाराला जे ऐशोआरामाचं जीवन होतं ते त्यांनी त्यागलेलं होतं. उन्हाळ्याचा महाल, पावसाळ्याचा महाल, हिवाळ्याचा महाल, नोकर चाकर, दाग दागिने, हे सगळं त्यांनी त्यागलं होतं. आणि ते पुढे पुढे जाऊन निरंजना नदीच्या काठावरती ध्यानस्थ बसले पिंपळाच्या झाडाखाली. आणि वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 1 वर्षाने राजा शुद्धोधनाने विनंत्यावर विनंत्या, निमंत्रणावर निमंत्रण पाठवलं की एकदा तरी या, आम्ही आता मरायला टेकलो, आमची इच्छा आहे की तुमचं दर्शन व्हावं, तुमची भेट व्हावी, तुमचा आवाज ऐकावा, तुम्हाला आम्ही पाहावं, आणि म्हणून आमच्यावरती अनुकंपा करा आणि एकदा कपिलवस्तू नगरीला या. तर मग बुद्ध झाल्यावर 1 वर्षानंतर आणि गृहत्याग म्हणजे घरदार सोडल्यानंतर 7 वर्षानंतर भगवान आपले मायदेशी गेले. गेलेच नाही असं नाही, काही लोकांचं आपल्याला अज्ञान, एकदा सोडलं गेलंच नाही म्हणजे भिक्षुना शहाणपण शिकवताना काही लोक एखादं कोणतं पुस्तक वाचलं, भाषण वाचलेलं असते. भगवान बुद्ध म्हणाले भिक्षू वेगळे आणि इतर धर्माचे धर्मगुरू वेगळे आहे. ते तुम्हाला अभ्यास करावा लागेल तर कळेल. तर मग भगवान गेले बुद्ध झाल्यावर 1 वर्षाने.
मग गेले तर भगवान तिथे निग्रोध विहारामध्ये राहिले, त्यांच्यासाठी विहार बनवला शाक्य लोकांनी, मोठा विहार, हजारो भिक्खू राहू शकतील असा विहार बनवला. त्यांची सगळी व्यवस्था, टॉयलेट, बाथरूम, सगळी व्यवस्था, हॉल, तुमचे मोठमोठे घर असतात की नाही, 2 BHK 3 BHK कोणता काय काय BHK बंगलोन, बापा विचारूच नका. विहार हे पूर्ण झाले पाहिजे आपले. काही काही ठिकाणी जातो आम्ही, विहार जणू काय बापा कोणत्या खंडहरातून काढलं की काय, बिलकुल झाडू नाही, माती बसली, मूर्त्या खराब झाल्या. 14 एप्रिलला हार टाकलेत, फुलं ठेवले, ते वाळू नाही गेले, तर खराबही झाले ना, अजून साफ केले नाही. तुमच्या विहारांची गोष्ट करत नाही, पण काही काही ठिकाणी फार वाईट परिस्थिती आहे बघा. ढुंकून पाहत नाही लोक, आणि इकडे तीर मारायला सांगाव फक्त, हम आयसेन हम वैसेन, कोण क्या करताय म्हणते. आणि विहारात जायचं, तिथं कपडा मारायचा, झाडू मारायचा, कंबर दुखते म्हणते, म्हणजे जमत नाही म्हणते, आम्हाला शिकावं लागते, इकडे जावं लागते, तिकडे जावं लागते. तर म्हणून दलबदलू शब्द वापरला बघा. बाबासाहेबांना धोका देणारे फक्त असे पढे लिखे लोकच काही काही आहेत असं नाही आहे. तर बाबासाहेबांनी जो बुद्ध दिला आपल्याला, त्या बुद्ध धम्माकडे आणि बुद्धाच्या धम्माच्या प्रचाराकडे कानाडोळा करणारे जे लोक असतील, डायरेक्ट जे लोक पाठ फिरवत असतील, आम्हाला वेळ नाही वगैरे वगैरेचे कारण सांगून, तेही लोक तेवढे दोषी आहेत बुद्ध शासनाला नष्ट करण्यासाठी. कारण 4 परिषदा शिकवल्या, संघ परिषदा किती सांगितल्या, 4 संघ परिषदा सांगितल्या भगवंताने. बुद्ध शासन जिवंत राहण्यासाठी, टिकण्यासाठी, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जाण्यासाठी 4 परिषदांची, संघ परिषदांची जबाबदारी आहे म्हणाले. फक्त भिक्खू संघाची जबाबदारी नाही आहे. भिक्खू संघाची जास्त जबाबदारी आहे, पण फक्त भिक्खू संघाची जबाबदारी नाही. तर 4 परिषदा निर्माण करणारे असतात सम्यक संबुद्ध. पहिली संघ परिषद आहे भिक्खू संघ. कोणती? लक्षात ठेवा तुम्ही, 4 परिषदा असतात बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी. परस्परावलंबी असतात, ते डिपेंड असतात एकमेकांवरती, त्यांना आवश्यकता असते एकमेकांची. जसं आता तुम्ही आलात एखाद्या विहारात वगैरे गेलात, त्या विहाराचं विहार पण आहे, नाही तर माडी बांधली मोठीच्या मोठी, कोणी येईना, वंदना घेईना, ध्यान हे करीना, सील पालन करणार, भंतीजीला विचारणार, आणि बाबा आमचं विहार तर पाहा तुम्ही, आमचं विहार तर पाहा तुम्ही, एवढ्या पैशात बांधले, तेवढ्या पैशात काय ढेकळ करताय, कुलूपत लावून सदान कदान काय करताय विहाराला. समजतं तुम्हाला मला काय म्हणायचं? केवळ बिल्डिंग बांधणं, इमारत खडी करणं, उभी करणं, त्यातून काय मिळणार नाही. माणसं उभे करता आले पाहिजे. काय काय उभे करता आले पाहिजे? माणसं उभे करता आले पाहिजे. विहार तर कोणालाही उभे करता येतील हो. आणि विहार उभे नव्हते म्हणाल का तुम्ही? तुम्ही जगाचा इतिहास वाचा, बुद्ध धम्माचा, तुमच्या लक्षात येईल. 7-7 माळ्याचे विहार होते भगवंताच्या काळात. किती? 7-7 माळ्याचे विहार. 54 करोड रुपयाचा विहार होता. जेतवन श्रावस्तीत एक. किती किती? 54 करोड. आणि त्याच्यावर नाव नव्हतं, गाव नव्हतं, काहीच नव्हतं अनाथ पिंडकाचं. मी दिलं बा, हे नाव टाका माझं खाली जरा. एकदा त्या दिवशी मला म्हणे माझं नाव टाकतात, जमते का म्हणे भक्तीचे नाव टाकाय. मी म्हटलं कशाला, तुम्हीच येऊन राहा नाही, तुम्हीच घ्या बाबा, तुमच्याच नावे करा, तुम्ही सांभाळा, लेकरं बाळ सगळे भंतीजी वा मुंडन करा, लई सोपा आहे म्हटलं कार्यक्रम. आणि काही करायलाय बसले बापा, काय सांगू तुम्हाला. तुम्ही तसे नाही, तुम्ही लय चांगले आहे, पण आपला आदर्श पहा कसा आहे. तुम्ही लेण्यांवरती जा, इथे औरंगाबाद वाले कधी लेण्यांवरती जा, तुम्हाला कुठे असा टायटल दिसणार नाही फल्याण्या बिस्ताण्यानं. हा, शिलालेखात नावं दिसतील कोण कोण सहकार्य केलं, हे कधी निर्माण केलं वगैरे वगैरे, पण असं टायटल पुढेच. वाईट नका वाटू देऊ, आम्ही रोखोक बोलतोच बाबा, आता काय करावं त्याला. आणि रोखोक कोणाला आवडत नाही. आमची आई म्हणायची, खरं बोललं, रोखोक बोललं की सख्या मायला राग येते, आमचा राग येत असेल पण आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आम्ही काय मागणाऱ्यापैकी नाही. भीक मागे देता का, देता का, येऊ का तुमच्या घरी, भोजन देता का मला, येऊ का तुमच्या घरी पावती घेऊन, असा कार्यक्रम आमच्याकडे नाही. म्हणून आम्ही रोखोक बोलतो पहा. आणि म्हणून काही काही लोक दूर जातात. कोणाला वाईट वाटत असेल तर तो त्यांचा विषय झाला, परंतु भगवंताचा धम्म प्रामाणिकपणे शिकवला पाहिजे. तर सांगतो हे यासाठी की ही बुद्ध विहाराची जी परंपरा आहे, बुद्ध विहारात जिवंत कोणते म्हणू शकाल तुम्ही? की जिथं लोक येतात जातात, तिथे दान पुण्य होते, सील पालन होते, अष्टसील दिल्या जाते, प्रवचन होते, नाही का? ती विहार जिवंत. नाही तर बिल्डिंग बांधली आणि तिथं कशातच काही नाही, तर काय करतात त्या विहाराला पाहून. आणि म्हणून मग महाप्रजापती गौतमीला
भगवान बुद्धांनी म्हणजे उपदेश केले, अर्हत बनवलं म्हणजे काय तर त्या बनल्या स्वयं प्रयत्नानं. आणि तेव्हा भगवान म्हणाले की भगवान बुद्ध 4 परिषदा तयार करत असतात बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी. आणि त्यातली पहिली परिषद असते भिक्खू परिषद. कोणती? भिक्खू परिषद. दुसरी परिषद असते भिक्खूंनी परिषद. कोणती? भिक्खूंनी. भिक्षुणी दिसतात तुम्हाला कधी कधी काही काही ठिकाणी बघ, तर त्या भिक्षुणी परिषद असते. तिसरी परिषद असते उपासक परिषद. कोणती? जसे तुम्ही. आणि चौथी परिषद असते उपासिका परिषद. त्याला संघ परिषदा म्हटलं भगवंताने. हे 4 प्रकारचे संघ आहेत बुद्ध शासनाला पुढे घेऊन जाण्यासाठी. म्हणून जेवढं भिक्खूंची जबाबदारी आहे तेवढीच भिक्खुणींची पण जबाबदारी आहे. आणि जेवढी भिक्खुणीची जबाबदारी आहे धम्मप्रचारासाठी तेवढीच उपासिकांची देखील जबाबदारी आहे. आणि जबाबदारी तर आहेच आहे, परंतु हे परस्परावलंबी असल्यामुळे पुण्य कर्म करण्याचं क्षेत्र आहे भिक्खू संघ. कोणतं क्षेत्र आहे? पुण्यकर्म क्षेत्र, पुण्यकर्माचं क्षेत्र आहे. म्हणून भगवान जेव्हा पहिल्यांदा 7 वर्षानंतर घरदार सोडल्यानंतर आपल्या मायदेशी गेल्यानंतर मग ती भिक्षा मागत होती. भिक्षा मागताना राजा शुद्धोधनाने पाहिलं आणि ते म्हणाले, अरे असं करू नका हो बापा, तुम्ही जर भिक्षा मागितली तर जिथं तुम्ही लोकांना जेवू घालत होते तिथं तुम्ही भिक्षा मागू लागले भिक्षा पात्र हातात घेऊन, तर माझा अपमान होईल ना, माझ्या वंशाचा अपमान होईल, तुम्ही राजकुळातले आहात. तर भगवान म्हणाले, महाराज माफ करा, मी काही राजवंशातला नाही आहे, माझा वंश, माझं कुळ, माझा बुद्ध वंश आहे. कोणता वंश आहे? कारण मी कोण आहे आता? बुद्ध आहे ना. तर बुद्ध वंशातील मी आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आणि माझी जबाबदारी, माझा नियम आहे लोकांवर आश्रित राहून भोजन घेणं किंवा जीवन जगणं. आणि मग त्यांनी सांगितलं की बा भोजनदान देऊ शकतो का? मग आम्ही तर हो म्हटल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था केली शाक्य राजवाड्यामध्ये राजाने. आणि मग भगवान तिथे गेले आणि भोजनदान वगैरे झाल्यावर दानानुमोदन, जसं आता आम्ही हे दानानुमोदन करतो याला काय म्हटलेलं आहे? दानाचं अनुमोदन. म्हणजे दानानुमोदन, जेव्हा कोणी दान देते ना तर त्याचं दानानुमोदन केलं पाहिजे म्हणाले. आणि मग भगवंतांनी दानानुमोदन केलं. बसल्या जागेवर राजा शुद्धोधन श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाले. एवढं त्यांचं पुण्य होतं बघा. म्हणजे बुद्ध होणाऱ्या व्यक्तीचे वडील आहे असेच असतील का? बापा इथं लोक तर बोकडे कापून काय काय कापून नवस करून इकडं जाईन तिकडं जाईन, गुरुवार धरण कोणता वार धरण बापा विचारूच नका, तुम्ही नाही तसे. पण काही काय बिलकुल असेच आहे, आज भरकटलेली आहे. लय म्हणजे लयच काय काय आपोआप मिळालं पाहिजे म्हणते, मेहनत नाही करायची आहे. मी मुकत बसेल म्हणते ना, आपोआपच मिळावं. कसं काय मिळेल? मग घरीच ऑपरेशन करावं, डॉक्टरकडे कशाला जाऊन ऍडमिट करावं? अटॅक आल्यावर आम्हाला सगळं समजते, आमच्याकडे काय पैसा कमी आहे म्हणता का? इथंच आम्ही बेडरूम पाहता तुमचा आमचा एवढा बेडरूम आणि इथं झोपवतो, इथं घरीच आम्ही ऑपरेशन करतो. जमतंय का तसं? आपोआप जमत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला सांगत आहे भगवान मग उपदेश करतात. उपदेश केल्यावर राजा शुद्धोधन श्रोतापन्न बनतात. राजा शुद्धोधन श्रोतापन्न बनतात महाप्रजापती गौतमी आई पण श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होते बघा. एवढं पुण्य असते त्यांचं. आणि मग यशोधरा माता वरती जाते गच्चीवर आणि बाळाला राहुलाला हातात पकडते आणि त्या एका सांधीतून खिडकीतून आता भगवान चालले विहारामध्ये राजवाड्यातून आणि खाली दाखवते बाळाला राहुलाला. राहुल ते सर्वात उंच आणि सोनेरी कांती ज्यांची आहे, ज्यांची हनवटी अशी आहे, ज्यांच्या भुवे अशा, ज्यांचे डोळे असे, असं वर्णन आलेलं आहे. ते तुम्हाला कधी ऐकायला भेटेल आमच्याकडून. भगवंताच्या शरीराचं वर्णन करते आणि म्हणते ते तुझे पिता आहेत, जा त्याचा वारसा हक्क माग. राहुल बाळ जाते, बोटाला पकडते भगवंताच्या. भगवान शांत राहतात, चालत राहतात. विहारात गेल्यावर सारीपुत्राला भगवान बुद्ध सांगतात की सारीपुत्र राहुल काय मागत आहे? म्हणते भगवान वारसा मागत आहे ना. आपल्याकडे कोणता वारसा आहे, कोणती जायदाद, कोणतं काय आहे द्यायला? बापा याची वरण भिक्षा पात्र देऊ शकतो, दुसरं काही देऊ शकत नाही. कारण हे इथं जरी बिल्डिंग उभी केली, समजा साजापूरला रोजाबागला जरी बिल्डिंग उभी केली, मैत्री विहारामध्ये जरी कुठेही बी समजाची गोष्ट करेल की नाही करेल तो दुसरा प्रश्न झाला, केली समजा,
तर घरचे लोक येणार नाही पूर्वाश्रमीचे, भिक्खू संघाकडेच ते जाईल आणि गेलं पाहिजे, ग्रहस्थांकडे गेलं नाही पाहिजे. का का तर दान दिल्यावर त्याच्यावरचा तुमचा अधिकार संपलेला असतो, संघाची प्रॉपर्टी होत असते. एका भिक्खूला जरी दान दिलं आणि संघाला जरी दान दिलं आणि ते समजा शरीराने मेले, तर ते जे काही दान आहे, संपत्ती आहे, ती कोणाला जाते? संघाला जाते त्यांच्या नंतरच्या. आणि मग असं राहुलाची दीक्षा झाली. मग राहुलाची दीक्षा झाल्यानंतर महाप्रजापती गौतमी माता भगवंताला म्हणते, भगवान मला पण दीक्षा देता का, भिक्खुनी बनवता का? भगवान म्हणाले, नाही आई. तिनं दोनदा तीनदा विनंती केली. आता इच्छा असते, वैराग्य प्रत्येकात निर्माण होत नाही बा. हा, भांडणं झाल्यावर, काही चोरी झाल्यावर, आजार झाल्यावर तर म्हणतात बाबा, लोक म्हणतात भंतेजी लय दारू पिऊ लागलो पोरगो, त्याला देता का दीक्षा? लय वायाला गेलो भंतेजी, देता का दीक्षा? म्हणजे वाया गेलेला कचरा इकडं आणि चांगलं चांगलं जे माल आहे ते इंजिनियर बनवतो म्हणते, डॉक्टर बनवतो म्हणते, पायलट बनवतो म्हणते, शास्त्रज्ञ बनवतो म्हणते. हो, आणि जे वायाला चालवले, घरदार सारं डोक्यावर घेतलं, मायला गेली ना, बापाला गेलं ना, याला म्हणते घेऊन जाता का म्हणते, किती दिवस ठेवा म्हणते, काही हरकत नाही. म्हणजे असे करतात लोक बाबा. तुम्हाला काय सांगून, इकडे आल्यावर ते तिकडून आले तसे इकडं बिघडवायला बसले. मग ते सगळ्यांना म्हणत नाही तसं, पण सांगतो, कारण गुण सोबत येतात ना. का असं काय बटन दबल्यावर इकडं आले म्हणजे काय बदललं, असं काही होत नसते. होते का तसं? होत नसते. तसं संस्कार चिपकलेले असतात. जसं शेण जमिनीवर पडल्यावर माती चिपकते की नाही त्याला, तसे संस्कार वर्षानुवर्षाचे काही एकदाच बदलतील का? बदलत नाहीत बिलकुल. तुमच्या घरचा तावा खराब जर झाला, भाकरी चपात्या काळा होते. कधी कधी आम्ही लहान होतो, विटकरीचा तुकडा आणायचो, त्याला घासू 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 घामा जोग हो हो बापा, विचारूच नका, तरी निघता निघणार. आता काय काय आला असेल समजा, तर हे सोपं आहे का? तर सोपं नाही आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगत आहे मी की मग महाप्रजापती गौतमी आईने विनंती केली, भगवंतानं मान्य केली नाही, आणि भगवान मग निघून गेले. भगवान निघून गेले. निघून गेल्यानंतर पुन्हा 4 वर्षानं कपिल वस्तूला आले. हे लक्षपूर्वक आहे का तुम्ही? भगवान पुन्हा 4 वर्षानं कपिल वस्तूला आले. वर्षावास केले भगवंतानं कपिल वस्तूला. तुमच्या माहितीसाठी सांग, तुम्ही बघा कधी बुद्ध गेला, आता नोव्हेंबर मध्ये आपला टूर असते, आता फोन नका करू त्याच्यासाठी बिलकुल बाबा. फोन लय डेंजर आहे. फोन आम्ही तर डबा तर बंदच करणार कार्यक्रम झाल्यावर. 7 दिवसाबाहेर सोपवलंय आम्ही तसं मोबाईलचा कार्यक्रम असो. तर मग 4 वर्षानंतर पुन्हा भगवान आले. आणि पुन्हा भगवान आल्यावर पुन्हा महाप्रजापती गौतमीने विनंती केली. आणि त्यावेळेला राजा शुद्धोधन मरण पावले होते. तेव्हा राजा शुद्धोधन नव्हते, म्हातारे होते. कारण भगवान बुद्ध जे आहेत ना, बुद्ध सिद्धार्थ गौतम म्हणून, राजा शुद्धोधन आणि महामायला संतान नव्हती. दी बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलंय, अनेक वर्षांपर्यंत राजा शुद्धोधन आणि महामायेला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. आणि नंतर अनेक वर्षानंतर त्यांना ती पुत्रप्राप्ती झाली होती. आणि मग पुत्रप्राप्ती झाल्याचा आनंद वगैरे बाबासाहेबांनी लिहिलं बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ. वाचतही राहा बापा, कधी वाचलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. बुद्ध धर्माचा अभ्यास करावा लागते. हात जोडल्यावर होत नाही फक्त, हे मुद्दाम सांगतो तुम्हाला. हे जरुरी आहे. वंदनाही केली पाहिजे, विहारातही गेलो पाहिजे, वंदना पाठही केली पाहिजे, पंचशीलही पालन केलं पाहिजे, याचनाही म्हटली पाहिजे, परंतु वाचनही केलं पाहिजे. आणि वाचन कोणाच्या ग्रंथाचं नाही केलं पाहिजे, प्रॉपर जे ग्रंथ आहेत जुने दुर्मिळ भिक्खूंनी लिहिलेले, बाबासाहेबांनी लिहिलेले, तेच वाचाव. नाही तर काही काही लोक कालवायला बसले, बिघडवायला बसले पहा, जे स्वतःच अज्ञानी असतात. कोणाला असं व्यक्तिविशेष म्हणत नाही मी. आणि मग 4 वर्षानंतर आले, तर तेव्हा राजा शुद्धोधन मरण पावले होते. मग आता सगळं काही कार्यक्रम पुढे गेला होता ना. मग पुन्हा महाप्रजापती गौतमी आईने विनंती केली, भगवान आता तरी दीक्षा द्या. भगवान सुरुवातीच्या काळात महिलांना भिक्खुनी बनवण्याच्या खिलाफ होते. काही कारण होते असे, मी तुम्हाला सांगेल भविष्यात कधी, कारण ते वादातीत आहेत कारण. खरं तर आता सांगितलं तर कोणी एखादी बिचारी भिक्षुनी म्हणेल हे करुणा बंधूजी बरोबर नाही म्हणेल, बापा काय करा. कारण ते वादातीत कारण आहेत ते आजच्या घडीला जर त्याला आपण पाहिलं तर. पण तेव्हाची सामाजिक परिस्थिती,
तेव्हाची धार्मिक परिस्थिती. कारण महिलांना आताही तुम्ही जर कधी पाहाल तर काही काही धार्मिक स्थळावर महिलांना परवानगी नाहीये, आणि विशेष दिवशी तर काही काही घरात अन्न बनवू देत नाहीत म्हणे. हे पण आम्ही वाचलेलं आहे. ते महिन्याचे दिवस असतात एखाद्या माऊलीचे भगिनीचे, तर त्या दिवशी घरातलं स्वयंपाक सुद्धा बनवू नये. म्हणजे असं सुद्धा धर्माच्या नावानं सांगितलं. भगवंताच्या धर्मात असं काही नाहीये. महिला मुली केव्हाही त्या दरम्यान सुद्धा ध्यानही करू शकतात, उपवासाचं पालन करू शकतात, दान देऊ शकतात, वंदन करू शकतात, विहारात जाऊ शकतात. भगवंताच्या धम्मात भगवंताने सांगितलं तो नैसर्गिक नियम आहे, धर्म आहे. त्याच्यामध्ये पाप पुण्य असं काही नाही. वाईट आणि चांगलं कोण? मन. हे घडीतच चांगलं बनते आणि घडीतच गढूळ बनते पहा. म्हणून त्याच्यावर काम करा म्हणाले. शरीराचा जो धर्म आहे ते शरीराचा धर्म कोणाला सुटत नाही. आणि म्हणून काही असे कारण आहेत की ज्यामुळे भिक्खूंनींना म्हणजे महिलांना भिक्खूंनी दीक्षा देण्यासाठी भगवान तयार नव्हते. आणि त्यामुळे दुसऱ्यांदा सुद्धा महाप्रजापती गौतमीला म्हणाले की नको आई, महिलांना दीक्षा देता येणार नाही. विस्ताराने काही सांगितलं नाही. आणि भगवान कपिलवस्तूवरून निघाले श्रावस्तीला वर्षावासासाठी गेले. आता हा वर्षावास भगवंताचा वैशालीला होता. 2 महिने झाले होते वर्षावास सुरू होऊन. त्याच्या अगोदर भगवान कपिलवस्तूला होते. मग महाप्रजापती गौतमी आईची फार इच्छा होती, वैराग्य भाव उत्पन्न झाला. मग तिने ज्या महिला बाकीच्या होत्या, आता चर्चा वगैरे होत असेल ना, वा मला पण दीक्षा घ्यायची, हो भगवान देतील का महिलांना दीक्षा? कारण पुरुषांना तर देत होते, दिली होती ना, पण महिलांना देतील का, महिलांना देतील का, अशा चर्चा झाल्या ना महिलांच्या. आणि मग अत्यंत श्रद्धेने महिला तयार झाल्या. तर 1 2 3 4 5 10 नाही, किती 500 महिला तयार झाल्या. आणि तयार झाल्यानंतर मग बघा, भगवान तर नाही म्हणाले होते, भगवान तर निघून गेले. मग यांनी विचार केला की आपण आता जाऊन तिथं प्रत्यक्ष विनंती करू. जेव्हा इच्छा असते की नाही, इच्छा तिथे मार्ग, अशी एक म्हण आहे बघा. इच्छा असेल तर मार्ग निघतो, आणि इच्छाच नसेल तर मग गुडघा दुखते, कंबर दुखते, डोकं दुखते, कोणीतरी बाळंतीण होते, नळाला पाणी येते. ते विचारूच नका काय काय होते ते. बापा तुम्हाला कसा विचारण्याचा काय विषय आहे का, काय काय होते ते. लय गोष्टी आडी येतात, पण इच्छा जर असेल तर मार्ग निघतोच निघतो. मग ह्या सगळ्या महिला राजकुळातल्या होत्या बघा, कधी बाहेर न पडलेल्या. ह्या सगळ्या महिला अनवाणी पायानं, यांनी केले मुंडन, लांब लांब केस, दागिने जे लय प्रिय असतात पहा. आता ही माझी आई पहा, या हातात घातल्यात कड्या, नाही का, तुमच्याच आहेत ते बिलकुल. तर दागिन्यात लय जीव बापा. महिलांमध्ये ते एक असते गुण, दागिने काय शृंगार वगैरे जे काही असेल ते त्याच्यात जीव असतो बिलकुल. कुणा आई असो, बहीण असो, कोणी असो, तर ते सोडा वाटत नाही. त्याच्यात लय जीव. बाकी भाकर नाही दिली चालते बापा, पण दागिने नको घेऊ. मोडतो का, माझं सोनं मोडतो का, नाही मोडू नको. तर ते असं होते. त्या बिचाऱ्या 500 महिलांनी 7 शृंगाराचं दागिने सारे ठेवून दिले, घरी देऊन टाकले. तुम्हाला लख लाभ, आम्ही चाललो भिक्खुनी बनायला म्हणून साधे कपडे घातले, डोक्याचे केस काढून टाकले, अनवाणी पायानं 350 जवळपास किलोमीटर, 200 मैल, किती 200 मैल जवळपास आताच्या किलोमीटर मध्ये 350च्या जवळपास किलोमीटरचं अंतर. कपिलवस्तू ते वैशाली नगर. पुरुष कोणी सोबत नाही, जंगलाचा रस्ता, त्यातल्या त्यात 2500 वर्षांपूर्वीचा पाऊस, वाट अशी पायवाट. सगळ्या महिला एका मतानं, एका दिलानं, मोठ्या श्रद्धेनं निघाल्या कपिलवस्तूमधून. सगळ्यांचा निरोप घेऊन भर पावसात, प्रचंड पाऊस असेल, भिजत, त्याच एकाच कपड्यावरती भिजायच्या, सुकायच्या, वाळायचं. कधी कुणाला काटे टोचत असतील, मऊ पाय असतील ना त्यांच्या, राजघराण्यातल्या स्त्रिया कधी बाहेर पडल्या नाही. कोणाला काटे टोचत असतील, कोणाचे ते चिखल्या होतात बघा, इकडे काय म्हणतात दुसरं, दुसरा काही शब्द असेल तर माहित नाही बा. तर चिखल्या होतात, जास्त वेळ चिखल्यात वगैरे राहिलं की नाही, घाण पाण्यात वगैरे पाय वगैरे चिखल्या बिकल्या होतात, आणि ते लेप खराब होते, त्याला बिवगा लावतात. तुमच्याकडे काय लावतात माहित नाही. हा मायला माहित आहे बाई, बसली. तर ते त्या महिला बघा काय त्रास झाला असेल तुम्ही कल्पनाच करू शकता. एका क्षणासाठी तुम्ही डोळे बंद करा, कल्पना करा. 500 स्त्रिया घराच्या बाहेर पडल्या,
चालत 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 उठत बसत कुठं मुक्काम करत असतील आणि कुठं काय खात असतील त्यांचं त्यांनाच माहित. पाय सोलले कोणाचे बघा, रक्त बंबाळ झालेले, काटे रुतले, खडे रुतले आणि घामा गरज काळ्या भोर झाल्या बिचाऱ्या गोऱ्या गोमट्या असतील का. आणि वैशालीला आजच्या दिवशी पोहोचल्या तर पोहोचल्या. आणि त्यांना वाटलं बा एवढ्या जणी चाललोय आपण, तर भगवान लगेच तयार होतील. मुंडन पिंडन तयारीत आले, हे बाबा आले होतात. आम्हाला माहिती नाही, कल्पना नाही, कारण नियम बदलवले भगवंताने सांगितलं. नंतर बा तपासणी करा, चेक करा, घरचे परवानगी हे ते सगळ्या गोष्टी. मायबाप घरचे बायको लेकरं असतील तर त्यांना घेऊन या, नंतर दीक्षा द्या. नाही तर बापा भलतच काय करून आले असतील. पुन्हा फोन म्हणते तुम्ही कशी काय दीक्षा दिली, हा आमचं कसं होईल आता. पोरीचं लग्न कोणा लावून द्या, भलत्यात मार्ग भानगडीत कसं काय पडावं मग आम्ही. इकडचं कमी ती भलतच जास्त बाबाचीच गोष्ट नाही करत कोणाकोणाची. तर भगवंताने सांगितलं की लग्नाच्या अगोदर मायबापाची परवानगी असली पाहिजे, ते असले पाहिजे. आणि वेल मांडवाला गेला असेल तर त्यांची परवानगी पाहिजे. मग लेकरं बाळ नातू पितू कोणी कोणी पाहिजे. कारण लय काही लोक वैतागून येतात इकडं म्हणजे भंतेजी लोक इकडं द्या बा दीक्षा बस झालं म्हणते. भंतीजी आता काय करावं म्हणते जगून, म्हणजे काय करावं म्हणून काय. मी सांगतो बापा, आता जे लग्न होऊन आले इकडे भंतीजी त्यांना नाव ठेवत नाही, तुम्ही रागावू नका, तुम्हाला नाही म्हणत कोणाला. पण भंतीजी बनाव असं आमच्या राहुलानंद सारखं लहानपणीच बनवता. बुद्ध धर्म शुद्ध आहे. बुद्ध धर्म कसा आहे, शुद्ध आहे बघा, निर्मळ आहे. आणि लहानपणापासून बनलं आणि त्यांना जर प्रशिक्षण भेटलं तर मन मजबूत बनते बघा. त्यागाबद्दल, शिलाबद्दल, दानाबद्दल, ध्यानाबद्दल, अभ्यासाबद्दल बनेल की नाही, एकनिष्ठ बनेल ना. पण हे सगळा कार्यक्रम झालाय अगोदर नात नातीन व्याहीन गळा भेटीन, कोणतं साखर पुडान, कोणता पुडान, काय काय सगळं झालंय. तोपर्यंत डायबिटीज झालाय, बीपी हाय होऊ लागलाय, लो होऊ लागलाय, इन्सुलिन बेंबी मध्ये टोचू परेशान आहे समजा. आणि लय आता संपलं म्हणते. पोरग ऐकना, पोरगी ऐकना, सून त्रास देऊ लागली. भंतेजी आता मला कसं तरी घ्या बा. आता मला सांगा, म्हणजे समजा माझ्या वडिलाचे कोणी असेल वयाच्या, ते येऊन इकडं स्वतःची परेशानी करून घेईल, आमची परेशानी वाढवेल की नाही, तुम्ही विचार करून सांगा. वाढेल की नाही, कारण त्याचं होते असं, कोणाला दोष देत नाही आपण. इकडं आल्यावर मन आहे तिकडं गुंतत. कारण एवढे वर्ष वेल मांडवाला जाईपर्यंत तिकडे राहिल्यावर त्यांचा स्वभाव सगळ्यांचा, त्यांचं कमी जास्त प्रॉपर्टी काय जे असेल ते मन राहील की नाही, राहील की नाही. तुम्हाला समजा म्हटलं इथं राहा चांगल्या अवस्थेत असल्यावर, तर इथं मन लागेल का तुमचं, सगळ्यांचंच लागेल का. नाही बाबा, माझ्या पोरीचं कसं होत असेल, माझ्या पोराचं कसं होत असेल, नातू कसा असेल, नात कशी असेल, आणि घरी कोणी असेल की नाही, विचारूच नका. म्हणजे हे मन आहे ना, तर तसं मन बघा. त्या 500 महिला सगळं सोडून आल्या आणि त्यांना वाटलं दीक्षा भेटते आता. आणि भगवंताला म्हणाले, भगवान आम्ही आलो, दीक्षा द्या. भगवान म्हणे जमणार नाही. सांगा तुम्ही किती मूड ऑफ झाला असेल. आता आम्ही याच्यावरूनच विचार करतो की बिचारे काही लोक, आता हे कार्यक्रम होते दर रविवारी इथं होते. पुढच्या रविवारी 14 सप्टेंबरला आम्ही अजिंठ्याला टूर काढलाय. बुकिंग फुल झाली, तर लगेच फोन करू नका. बुकिंग फुल झाली. त्या नाशिकला 13 गाड्या घेऊन गेलो, 12 गाड्या घेऊन गेलो आणि अजून वेटिंग वर होते, ती नेले नाही. इकडे बा परेशानी करून घ्यायची नाही म्हणून गाड्या कमी केल्या, 5 ते 6 झाल्या आणि बंद केलंय. मग आता जेवण खावणं सह आहे सगळं. तर मग पुढल्या रविवारी नाही आहे इथं कार्यक्रम, तर तसा दर रविवारी इथं कार्यक्रम होते. लोक येतात बिचारे, भोजन वगैरे घेऊन येतात, दान देतात, कुठूनचे लोक बिलकुल. आणि पौर्णिमेला कार्यक्रम. आजचा दुग्ध शर्करा योग आहे. कसा दुग्ध शर्करा योग, म्हणजे एक तर आज पौर्णिमा उपवास आहेच आहे आणि त्यासह संडे आहे, रविवार आहे, नाही का. ही फार चांगली गोष्ट आली. तर म्हणून मग दीक्षा नाही म्हणाले भगवान, पण आनंदाने मध्यस्थी केली. काही प्रश्न उपस्थित केले. भगवान, महिलांना अर्हत होता येत नाही का, महिला ध्यान करू शकत नाहीत का, महिला सील पालन करू शकत नाहीत का, असे काही प्रश्न उपस्थित केल्यावर भगवान म्हणाले तसं काही नाही आनंदा. महिला पण अर्हत होऊ शकतात, महिला पण श्रोतापन्न होऊ शकतात, सकृतागामी होऊ शकतात, अनागामी होऊ शकतात, महिला पण उपदेश करू शकतात, पात्रता प्राप्त करू शकतात. मग भगवान
उद्या भविष्यामध्ये कोणीतरी असं म्हणू शकेल की बा भगवान त्या मनामध्ये दुजाभाव होता की काय, किंवा अजून काय काय. मग भगवंतानं तेव्हाची सामाजिक धार्मिक परिस्थिती पाहिली आणि एक्स्ट्राचे 8 नियम, भिक्खूंपेक्षा जास्त 8 नियम घातले, जे आज थोडेसे त्याच्याबद्दल लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत. आणि मग त्यांना दीक्षा दिल्या. तर पहिली भिक्खुनी बनण्याचा मान कुणाला प्राप्त झाला? महाप्रजापती गौतमी आईला दीक्षा दिली. आणि दुसरी गोष्ट महाप्रजापती गौतमीच्या बाबतीत कोणती घडली? या जगातील पहिली महिला भिक्खुनी अर्हत होण्याचा मान सुद्धा कुणाला प्राप्त झाला? महाप्रजापती गौतमीला. आणि म्हणून आज भिक्खुनी संघ दिवस आहे, भिक्खुनी संघाच्या स्थापनेचा दिवस आहे. तर लक्षात ठेवा, आषाढ पौर्णिमेला भिक्खू संघाची स्थापना झाली सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये. आणि त्याच्या 5 वर्षानंतर, किती? त्याच्या 5 वर्षानंतर भाद्रपद पौर्णिमेला वैशाली येथे भिक्खुनी संघाची स्थापना भगवंताने करून समतेचं राज्य, किंवा महिला आणि पुरुषांमध्ये जी असमानता होती या देशात आणि आजही आहे, त्याला तिलांजली देण्याचं काम कोणी केलं? महाकारुणिक भगवान बुद्धांनी केलं. आणि म्हणून आजच्या या महान मंगलमय दिनी सर्व भिक्खूंनींना आणि सर्व श्रामणेरींना, अनागारिकांना, उपासिकांना, माझ्या सर्व माता भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या भिक्खुनी संघ दिनाच्या स्थापनेच्या दिवसाच्या भगवान आपले महान कारुणिक होते आणि त्यांनी जो धम्म शिकवला निर्वाणाकडे घेऊन जाण्याचा, आणि त्यामध्ये भगवान म्हणाले प्रामुख्याने की आपण जिवंत असेपर्यंत सदोदित दान पुण्य करू शकलो पाहिजे, जिवंत असेपर्यंत सदोदित आपण सील पालन करू शकलो पाहिजे, आणि जिवंत असेपर्यंत आपण सदोदित ध्यान करू शकलो पाहिजे, आणि या मानवी जीवनाला सार्थक बनवू शकलो पाहिजे. हा भगवंताचा उपदेश आहे. म्हणून बाबासाहेबांचे सुद्धा अनंत अनंत उपकार आहेत की त्यांनी आपल्याला हा धम्म दिला. आणि त्यामुळे आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आभाळ कधी भरून येते, कधी ऊन पडते, कधी भरून येते. मागच्या वर्षी पडला आणि प्रवचन इकडे होऊ दिले नाही म्हणून आम्ही म्हटलं तुला आम्ही चॅलेंज देतो. अर्ध प्रवचन इकडे झाडाखाली दिलं आणि अर्ध प्रवचन विहारात दिलं, टाकले बघा आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहिलं असेल तर. आणि म्हणून द ग्रेट हॅपीनेसच्या माध्यमातून दररोज सायंकाळी 5:30 वाजता मिलिंद प्रश्न या ग्रंथावरती धम्मदेशना सुरू आहे. मला वाटतं आपल्यापैकी बहुसंख्य लोक प्रवचन ऐकतच असतील आणि ऐकत राहा. बुद्धाची वाणी ऐकली तर खरंच जीवनातलं दुःख हलकं हलकं कमी कमी होत जाते. म्हणून आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि प्रवचन एकमेकांना शेअर करत जा. ही एक सूचना. आणि सर ते शेवटी मूळ पत्रिका देतोच बापा. आता अजून एका महिन्याने म्हणजे 7 ऑक्टोबरला वर्षावा संपते आणि 8 ऑक्टोबर पासून आम्ही महाथेरो बनणार आहोत. तर आमचा महाथेरो समारंभ आणि 20वा कठीण चिवरदान समारंभ पुढल्या महिन्यामध्ये रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये एक भव्य दिव्य असा आमच्यासाठी ऐतिहासिक कार्यक्रम होऊ घातलेला आहे आपल्याच सर्वांच्या माध्यमातून. तेव्हा आपण त्या कार्यक्रमासाठी सहकुटुंब, सहपरिवार आणि नातेवाईकांसह यावं, कारण हा कार्यक्रम आमच्यासाठी फार मोठा असणार आहे. आणि नंतर पुन्हा मग डुक 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 कासवाच्या सारखी चाल करू बा आम्ही, नाही का. तर हा कार्यक्रमाला तुम्ही याल अशी अपेक्षा आहे आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम
रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।